विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना नमस्कार. ज्ञानवंदना इन्स्टिट्यूटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 6 जानेवारी या दरम्यान जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वपूर्ण प्रश्न असतील ते सर्व आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 50+ प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने आपण अधिकची माहिती देखील बघणार आहोत, जेणेकरून जेवढेही अपकमिंग एक्झाम आहेत त्यांकरता तुम्हाला फायदा होईल. व्हिडिओमध्ये कुठलाही टाईमपास नसणारे आपण फास्टमध्ये जास्त प्रश्नांची विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस करून घेऊ. त्यापूर्वी लक्षात घ्या, जर आपल्याला जून 2022 ते डिसेंबर 2023 पर्यंतचे 3000+ मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकता. तर प्राईज आहे 99 रुपये. यामध्ये प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने आपण एक्सप्लेनेशन देखील दिलेलं आहे. ज्या विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी 93 56 25 834 यावर व्हॉट्सअप करा आणि मटेरियल विद्यार्थी मित्रांनो परचेस करा. प्रश्न क्रमांक 1. सरकार भारत ब्रँड अंतर्गत तांदूळ किती रुपये किलो दराने विकत घेणार आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए 25 रुपये. नेक्स्ट, प्रगत रॉकेट प्रणाली फतेह 2 ची यशस्वी चाचणी कोणी केली आहे? ऑप्शन आहेत भारत, पाकिस्तान, इराण की इराक. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी पाकिस्तान या देशाने विद्यार्थी मित्रांनो फतेह 2 ची यशस्वी चाचणी केली. नेक्स्ट, हे 400 किलोमीटरपर्यंतच्या उच्च अचूकतेसह लक्ष्यावर मारा करण्यास सक्षम आहे. नेक्स्ट, HDFC बँकेच्या अध्यक्षपदावर अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अत्यन चक्रवर्ती यांची HDFC बँकेच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट, फिस्ट सॉफ्टवेअर कोणी सुरू केले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी इस्रोने फिस्ट सॉफ्टवेअर सुरू केले. अधिकची माहिती बघूयात. हे पुस्तक अंडरग्रॅज्युएट अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी उपयुक्त ठरेल आणि फिस्ट सॉफ्टवेअरच्या व्यापक वापराला प्रोत्साहन आणि समर्थन देईल. फिस्टचा फुल फॉर्म आहे फायनाईट एलिमेंट ॲनालिसिस ऑफ स्ट्रक्चर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5. कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडूमध्ये विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रकल्प आहे तो स्थित आहे. अधिकची माहिती, कुडनकुलम न्यूक्लिअर पॉवर प्लांटच्या पॉवर युनिट्सच्या बांधकामासाठी भारत आणि रशिया यांच्यात करार करण्यात आला. आता तामिळनाडू आला आहे, त्या अनुषंगाने अधिकची माहिती बघून घ्या. स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन, राज्यपाल आहेत RN रवी आणि राजधानी आहे चेन्नई. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6. यूट्यूबवर सदस्यांच्या बाबतीत जगातील नंबर 1 नेते कोण बनले आहेत? म्हणजे जर आपण पॉलिटिकल जे पर्सन बघितले तर त्यामध्ये सर्वात जास्त फॉलोअर कोणाचे आहेत? तर ते आहेत भारताचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी. तर यांचे एकूण 20 मिलियन फॉलोअर आहेत, 20 मिलियन सबस्क्रायबर आहेत आणि 23,000 आतापर्यंत व्हिडिओ टाकले आहेत. तसेच राहुल गांधीचे एकूण 3.52 मिलियन फॉलोअर आहेत. 1 मिलियन म्हणजे 10 लाख, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 7. फोर्ब्सच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या महिला ॲथलीट 2023च्या यादीत समाविष्ट केलेल्या एकमेव भारतीय खेळाडू कोण आहेत? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी PV सिंधू. या ठिकाणी महिला ॲथलीट विचारला आहे, लक्षात असू द्या. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 8. उत्तर प्रदेशातील पहिली आंतरजिल्हा हेलिकॉप्टर सेवा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते कोठे उद्घाटन करण्यात आली? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी बटेश्वर. अधिकची माहिती बघून घेऊ. ही हेलिकॉप्टर सेवा आग्रा येथील बटेश्वर ते मथुरेतील गोवर्धनपर्यंत सुरू करण्यात येणार आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर चालणारा अटल गीत गंगा हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. आता उत्तर प्रदेशची स्थापना झाली आहे 24 जानेवारी 1950ला. मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 9. जगातील सर्वात जुना किल्ला अलीकडेच कोणत्या देशात सापडला आहे? राईट आन्सर आहे रशिया या ठिकाणी. अधिकची माहिती, पुरातत्व शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने सायबेरियातील एक महत्त्वाचा किल्ला शोधला आहे. थाला जगातील सर्वात जुना किल्ला म्हटले जात आहे. हा किल्ला अमान्या नदीच्या काठीवर वसला आहे. आता रशियाविषयी अधिकची माहिती बघूयात. अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन, राजधानी आहे मॉस्को आणि चलन आहे रशियन रुबल. नेक्स्ट, उत्तर प्रदेशातील अयोध्या रेल्वे जंक्शनचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? तर राईट आन्सर आहे अयोध्या धाम जंक्शन. आता नुकत्याच जेवढे विद्यार्थी मित्रांनो नावे बदलण्यात आले आहेत ते बघूयात. सर्वात पहिल्यांदा आहे रत्नागिरी रोड रेल्वे स्टेशन, याचं नाव ठेवण्यात आलं आहे उदयगिरी रत्नागिरी रोड रेल्वे स्टेशन.
मंडू हाडिया स्टेशन उत्तर प्रदेश, बनारस स्टेशन, हुबळी रेल्वे स्टेशन कर्नाटक, श्री सिद्धरुद्ध स्वामीजी रेल्वे स्टेशन, नवगड रेल्वे स्टेशन उत्तर प्रदेश, सिद्धार्थनगर रेल्वे स्टेशन नाव ठेवण्यात आलं आहे. होशंगाबाद रेल्वे स्थानक मध्य प्रदेश याचं नाव ठेवण्यात आलं आहे. नर्मदापुरम रेल्वे स्टेशन, मुंबईमधील चर्चगेट स्थानक याचं नाव ठेवण्यात आलं आहे. सी डी देशमुख रेल्वे स्थानक, फिरोजाबाद रेल्वे स्थानक याचं नाव ठेवण्यात आलं आहे. चंद्रनगर रेल्वे स्टेशन आणि पातालपानी स्टेशन याचं नाव ठेवण्यात आलं आहे. तंट्या भील स्टेशन. प्रश्न क्रमांक 1. कोणता देश 2027 पासून काही उत्पादनांवर नवीन कार्बन आयात शुल्क लागू करेल? आपण देखील विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पॉज करून या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करू शकता. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, UK देश विद्यार्थी मित्रांनो 2027 पासून काही उत्पादनांवर नवीन कार्बन आयात शुल्क लागू करणार आहे. याचं जे उद्दिष्ट आहे ते काय आहे? कमी कठोर हवामान धोरणे असलेल्या देशांकडून स्वस्त आयातीपासून व्यवसायांचे संरक्षण करण्यास मदत करणे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2. कोणत्या राज्यात 1500 लोकांनी तबला दरबारमध्ये एकत्र तबला वाजवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, मध्य प्रदेश. आता मध्य प्रदेशच्या अनुषंगाने अधिकची माहिती बघून घ्या. मध्य प्रदेशची स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव. हे नव्याने निवडून आलेले मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे हा प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो. राज्यपाल आहेत मंगूभाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3. भारताच्या मिनरल विदेश इंडिया लिमिटेड कंपनीने लिथियमच्या शोधासाठी आणि विकासासाठी कोणत्या देशाशी करार केला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, अर्जेंटिनासोबत करार केला आहे. कारण की लिथियम विद्यार्थी मित्रांनो ज्या आता इलेक्ट्रिकल व्हेकल आले आहेत त्यामधल्या ज्या बॅटरी असतात त्या बनवण्याकरिता लिथियम खूप महत्त्वाचं आहे. आणि अर्जेंटिना झालं किंवा चीन झालं किंवा बाकी देश झालं यांच्याकडे विद्यार्थी मित्रांनो मोठ्या प्रमाणात लिथियम आहे, त्याकरिता हा करार करण्यात आला आहे. अधिकची माहिती बघून घेऊ. अर्जेंटिनामधील लिथियम खनिजचा शोध आणि विकासासाठी केंद्र सरकार 5 वर्षात सुमारे 200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. भारताने 2022मध्ये लिथियमच्या शोधासाठी ऑस्ट्रेलियाच्या क्रिटिकल मिनरल्स फॅसिलिटेशन ऑफिससोबत सामंजस्य करार केला होता. लिथियम आयन रिचार्जेबल बॅटरीजमध्ये वापरले जाते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4. विश्वभारतीने नवीन जीवाणू शोधून त्याचे नाव कोणत्या व्यक्तिमत्वावर ठेवले आहेत? असे जे प्रश्न असतात ना विद्यार्थी मित्रांनो ते परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे असतात, कारण की एक थोर व्यक्तीवर हे जे नाव ठेवण्यात आलं आहे. तर याचं पहिल्यांदा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रवींद्रनाथ टागोर. अधिकची माहिती बघूयात. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या नावावर पॅन्टिनी टागोरी असे नाव देण्यात आले आहे. हा जीवाणू कृषी पद्धतीमध्ये क्रांती घडवू शकतो आणि शेतीमध्ये गेम चेंजर देखील ठरू शकतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5. करबी युवा महोत्सव 2024 कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, आसाम या राज्यामध्ये आयोजित केला जाईल. आता या ठिकाणी काय विचारलंय? महोत्सव आले आहेत, तर महोत्सवाच्या अनुषंगाने बघूयात काही इम्पॉर्टंट महोत्सव कोणत्या राज्यात साजरे केले जातात. तर पहिला आहे इगास महोत्सव, उत्तराखंडमध्ये साजरा केला जातो. उत्तराखंडची कॅपिटल आहे डेहराडून. त्यानंतर उगादी महोत्सव, गंगा पुष्करा महोत्सव आंध्र प्रदेशमध्ये केला जातो. राजधानी आहे विशाखापट्टणम. खारची महोत्सव त्रिपुरामध्ये. आता त्रिपुराची कॅपिटल खाली कमेंट करा, होमवर्क आहे. मदाई महोत्सव जो आहे तो छत्तीसगडमध्ये साजरा केला जातो. कॅपिटल आहे रायपूर. त्यानंतर मेघा कायक फेस्टिवल मेघालयमध्ये साजरा केला जातो. याची जी कॅपिटल आहे खाली कमेंट करा. त्यानंतर परशुराम कुंड महोत्सव अरुणाचल प्रदेशमध्ये साजरा केला जातो. कॅपिटल आहे इटानगर. जल्लीकट्टू महोत्सव तामिळनाडूमध्ये साजरा केला जातो. कॅपिटल आहे चेन्नई. तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, अजून व्हिडिओ लाईक केलं नसेल तर लाईक करा. आणि मी तुम्हाला काय सांगतो की तुम्ही एखाद्या परीक्षेची जर तयारी करत असाल तर त्यामध्ये सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी टॉपिक खूप महत्त्वाचा असतो. तो एकाएकी अभ्यास करून होत नाही. तुम्ही डेली जर व्हिडिओ बघितला, कधीही बघा, ट्रॅव्हल करताना किंवा कधी, हे जर डेली बेसिसवर बघितले ना तर अधिकची माहिती दररोज ऐकून काही ज्या इम्पॉर्टंट फॅक्ट आहेत त्या तुमच्या ऑटोमॅटिकली पाठवून जातात. त्यामुळे डेली जे व्हिडिओ येतात ते नक्की आपण बघितले पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 6. 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, M नरविने. तर पुस्तकाला आहे तर पुस्तक, आता जे महत्त्वाचे जे पुस्तक आणि लेखक आहेत ते आपण बघून घेऊयात. फेअरलेस गव्हर्नर हे आहे किरण बेदी. आझाद गुलाम नबी आझाद. गांधी सियासत और संप्रदाय पियुष गोयले. क्रॉस कोर्ट जयदीप मुखर्जी. स्मोक अँड ॲशेस अमिताभ घोष. मिल्क अँड हनी रुपी कौर यांचे हे पुस्तकं आहेत.
नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 7. अयोध्या विमानतळाचे डॅडॅश असे नामकरण करण्यात येणार आहे. तर राईट आन्सर आहे महर्षी वाल्मिकी विमानतळ असे नामकरण करण्यात येणार आहे. आता जे नुकतेच जे महत्त्वाचे जे नाव बदलण्यात आले आहेत ते बघून घेऊयात. मुंबईमधील जे चर्चगेट स्थानक आहे त्याचं नाव ठेवण्यात आलं सी.डी. देशमुख. फिरोजाबाद रेल्वे स्थानकचं नाव ठेवण्यात आलं आहे चंद्रनगर रेल्वे स्टेशन. पातालपानी स्टेशन याचं नाव ठेवण्यात आलं तंट्या हिल स्टेशन. फेसबुकचं नाव ठेवण्यात आलं आहे मेटा. मोटेरा स्टेडियमचं नाव ठेवण्यात आलं आहे नरेंद्र मोदी स्टेडियम. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 8. केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या राज्यात गंगा नदीवर 4.56 किलोमीटर लांबीचा नवीन पूल बांधण्यास मंजुरी दिली आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बिहार. अधिकची माहिती बघून घेऊ. 4.56 किलोमीटर लांबीचे बांधकाम बिहारमधील दिघा आणि सोनपूर यांना जोडण्यासाठी गंगा नदीवर बांधण्यास मंजुरी दिली आहे. या पुलामुळे पटना ते संभाजीनगरला थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. तसेच आता बिहाराला आहे अधिकची माहिती बघूयात. स्थापना झाली आहे 22 मार्च 1912ला. मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार. राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आणि राजधानी आहे पटना. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 9. रिलायन्स जिओ आणि डॅडॅश भारत GPT लॉन्च करण्यासाठी सहकार्य करत आहे. तर राईट आन्सर आहे रिलायन्स जिओ आणि IIT मुंबई. अधिकची माहिती बघा. रिलायन्स जिओ मीडिया वाणिज्य दळणवळण AI शक्तीवर चालवणारे उत्पादन आणि सेवा लॉन्च करेल. आणि लक्षात घ्या रिलायन्स जिओचे जे चेअरमन आहेत ते आहेत आकाश अंबानी. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 10. शीतल देवी या महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी धनुर्विद्या या खेळाशी संबंधित आहे. आणि या असे जे टॉपिक आहेत त्यावर प्रश्न नक्की एक्झाममध्ये विचारले जातात. त्यानंतर तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो एक ॲडव्हर्टाइजमेंट आहे. तुम्हाला जर सामान्य ज्ञान या टॉपिकवर 4200 प्लस मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकतात. प्राईज आहे फक्त 99 रुपये. यामध्ये राज्यघटना, इतिहास, भूगोल, समाजसुधारक, अर्थव्यवस्था आणि मिक्स सामान्य ज्ञान असे सर्व टॉपिक कव्हर होणार आहेत. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी 9356556034 यावर व्हॉट्सअप करा. त्याच पद्धतीने चालू घडामोडी जून 2022 ते डिसेंबर 2023पर्यंतचे 3000 प्लस प्रश्न आहेत. प्राईज आहे फक्त 99. प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने एक्सप्लेनेशन देखील दिलं आहेत. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी लगेचच व्हॉट्सअप करा. अलीकडेच मंत्रिमंडळाने भारत आणि कोणत्या देशासोबत स्थलांतर आणि गतिशीलता करायला मंजुरी दिली आहे. ऑप्शन आहेत फ्रान्स, इटली, ऑस्ट्रेलिया की जपान. आपण व्हिडिओ पॉज करून स्वतः देखील विद्यार्थी मित्रांनो ट्राय करू शकता. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी इटली. अधिकची माहिती. भारत आणि इटली या दोन देशांमधील लोकांशी संपर्क वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. या करारानुसार इटलीमध्ये शिकणारे भारतीय विद्यार्थी त्यांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1 वर्ष इटलीमध्ये राहू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणत्या देशाच्या कोयासन यांनी मानद डॉक्टरेट बहाल केली. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी जपान. अधिकची माहिती. जपानचे पंतप्रधान आहेत फुमिओ किशिदा. राजधानी आहे टोकियो. चलन आहे जपानी येन आणि भाषा आहे जपानीज. तसेच काल विद्यार्थी मित्रांनो जपानमध्ये 7.1 रेक्टर एवढ्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का देखील आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3. पूजा धांडा कोणत्या खेळाशी संबंधित आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कुस्ती. माजी जागतिक आणि आशियाई चॅम्पियनशिप पदक विजेती महिला कुस्तीपटू पूजा धांडा आहेत. भारताच्या राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने 1 वर्षाची त्यांवर बंदी घातली आहे. 2022मध्ये नाडाने पूजा धांडा यांच्यावर 12 महिन्याच्या कालावधीत बंदी घातली होती. पूजा धांडा हरियाणाच्या आहे. 2019मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार देखील मिळाला आहे. नेक्स्ट 2023 फिडे वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप कोणी जिंकले. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी मॅग्नस कार्लसन. सर्वोत्तम आता या अनुषंगाने ज्या क्रीडा स्पर्धा आहेत त्यातील महत्त्वाच्या गोष्टी बघूयात. सर्वोत्तम पुरुष ट्रॅक ॲथलीट 2023 नोहा लायल्स USA. सर्वोत्कृष्ट महिला ट्रॅक ॲथलीट 2023 फेथ किपयोगेन केनिया. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग रायझिंग स्टार ऑफ द इयर 2023 अंतिम पागल. ITF वर्ल्ड चॅम्पियन्स अवॉर्ड 2023 पुरुष वर्ग नोवाक जोकोविच सर्बियन टेनिसपटू आहे. तसेच ITF वर्ल्ड चॅम्पियन 2023 महिला वर्ग आर्याना सबलेंका बेलारुशियन टेनिसपटू आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5 बघायचा आहे. त्यापूर्वी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेचच लाईक करून द्या. दरवर्षी DRDO स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो.
राईट आन्सर आहे 1 जानेवारी. अधिकची माहिती, DRDOचा फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. याची स्थापना झाली आहे 1958मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली. अध्यक्ष आहेत डॉक्टर समीर व्ही कामत आणि जबाबदार मंत्रालय आहेत संरक्षण मंत्रालय. नेक्स्ट क्वेश्चन, मॅन ऑफ द इयर 2023 पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी LP हेमंत के श्रीनिवासुलू. अधिकची माहिती, व्यापार, मुत्सद्देगिरी आणि जागतिक आर्थिक संबंधांमध्ये उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना मॅन ऑफ द इयर 2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. नेक्स्ट, CISFच्या पहिल्या महिला संचालक कोण आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 नीना सिंग. आता CISFचा फुल फॉर्म आहे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल याला असे म्हणतात. स्थापना आहे 10 मार्च 1969ला आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. नेक्स्ट, ITBPचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी राहुल रजकोत्रा. ITBPचा फुल फॉर्म आहे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस, ज्याला मराठीत म्हणतो इंडो तिबेट सीमा पोलीस. स्थापना झाली आहे 1962ला. मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि याचा जो मोटो आहे तो आहे ब्रेवरी, शौर्य, परसिवरन्स म्हणजे काय सातत्य आणि डेडिकेशन म्हणजे समर्पण. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 9, कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी भारताने प्रथम कोणत्या देशाला रुपयात पैसे दिले आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी UAE. नेक्स्ट, CNN बिझनेसचे CEO ऑफ द इयर म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आले? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सत्या नडेला. हे मायक्रोसॉफ्टचे CEO आहेत. सुंदर पिचे आहे गुगलचे. आता अंजली पिचे आणि अनुपमा नडेला कोणत्या कंपनीचे CEO आहेत? खाली कमेंट करा. सुकन्या समृद्धी योजनेत %% वाढ करण्यात आली आहे. ऑप्शन आहेत 0.20%, 0.10%, 0.05% की 0.25%. राईट आन्सर आहे 0.2% वाढ करण्यात आली आहे. 3 वर्षांच्या ठेवीच्या दरामध्ये 0.10% वाढ करण्यात आली. सुकन्या समृद्धी खाते ही मुलींच्या पालकांसाठी भारत सरकार समर्थित बचत योजना आहे. ही योजना पालकांना त्यांच्या मुलीच्या भविष्यातील शिक्षणासाठी निधी तयार करण्यास प्रोत्साहित करते. 22 जानेवारी 2015ला ही स्कीम विद्यार्थी मित्रांनो लॉन्च करण्यात आली आहे. सपोज एखादा पॅरेंट असेल आणि त्याचं जर इन्कम टॅक्समध्ये येत असेल म्हणजे इन्कम त्याचा 5 लाखाच्या वरती असेल तर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत ATCमध्ये तुम्ही 1.5 लाखापर्यंत क्लेम करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2, कोणते राज्य भारताची पेट्रो राजधानी म्हणून उदयास आले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी गुजरात. गुजरातची कॅपिटल आहे गांधीनगर. तर लक्षात घ्या, जामनगरमध्ये जगातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना आहे. तसेच दहेज येथे OPAL पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स आहे भरूच जिल्ह्यामध्ये. या गोष्टींमुळे गुजरातला पेट्रो राजधानी असे देखील म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3, न्यूझीलंडच्या कोणत्या शहरात भारतीय महावाणिज्य दूतावास उघडण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी ओकलँड. न्यूझीलंडविषयी अधिकची माहिती बघूयात. पंतप्रधान आहेत ख्रिस्तोफर लक्सन. राजधानी आहे वेलिंग्टन आणि चलन आहे न्यूझीलंड डॉलर. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4, राजस्थानचे पहिले स्नेक पार्क डॅडेश येथे सुरू होणार आहे. तर राईट आन्सर आहे कोटा या ठिकाणी. अधिकची माहिती, केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने याला नुकतीच मान्यता दिली आहे. कोटा स्नेक पार्कमध्ये 29 भारतीय आणि 4 अमेरिकन प्रजातीचे साप ठेवता येतील. कोटा येथील स्नेक पार्कसाठी 10 कोटी रुपयांचे बजेट देखील असणार आहे. लक्षात घ्या, राजस्थानविषयी अधिकची माहिती. स्थापना झाली आहे 30 मार्च 1949ला. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा. राज्यपाल आहेत कलराज मिश्रा आणि राजधानी आहे जयपूर. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5, दरवर्षी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर राईट आन्सर आहे 2 जानेवारीला. आताच्या जानेवारी महिन्यातील महत्त्वपूर्ण दिवस बघूयात. 1 जानेवारीला जागतिक कुटुंब दिवस आणि DRDO स्थापना दिवस. 2 जानेवारीला महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले जयंती. 4 जानेवारीला जागतिक ब्रेल दिवस. 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस. 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिन
म्हणजेच पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो आणि 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्यात येतो. त्यानंतर नेक्स्ट, नुकतीच 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, डॉक्टर अरविंद पनगरिया. आता नव्याने ज्या नियुक्त्या झाल्या आहेत त्यांविषयी अधिकची माहिती बघूयात. केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे सहसंचालक आहेत प्रवीण मधुकर पवार. भारताचे मुख्य माहिती आयुक्त आहेत हिरालाल समरिया. कोटक महिंद्रा बँक MD आणि CEO आहेत दीपक गुप्ता. UN ऑडिटर पॅनल उपाध्यक्ष आहेत गिरीशचंद्र मुर्मू आणि FICCIचे नवीन अध्यक्ष आहेत अनिश शहा. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 7, बुद्धिमत्ता क्षमता वाढवण्यासाठी इस्रो 5 वर्षात किती उपग्रह प्रक्षेपित करणार आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक B, 50 उपग्रह प्रक्षेपित करणार आहेत. अत्यावश्यक स्थानिक बुद्धिमत्ता गोळा करण्यासाठी ही उपग्रह वेगवेगळ्या कक्षेत अनेक स्तरावर ठेवले जातील. हा उपग्रह प्रामुख्याने लष्करी वापरासाठी लष्करी उपग्रह असेल. जगातील सर्वात जास्त लष्करी उपग्रह असलेले देश आहेत अमेरिका 239, चीन 140 आणि भारत या रँकिंगमध्ये 7 क्रमांकाला आहे. भारताकडे एकूण 9 उपग्रह आहेत. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 8, भारताच्या पहिल्या पाणबुडी पर्यटनाचे अनावरण कोणते राज्य करणार आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक B, गुजरात. आता जे पहिल्या गोष्टी आहेत त्या आपण बघूयात. भारतातील पहिली ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेल बस आहे नवी दिल्ली. देशातील पहिले सोलर रूफ सायकलिंग ट्रॅक हैदराबाद. देशातील पहिले दिव्यांग क्रीडा केंद्र मध्य प्रदेश. जाती आधारित सर्वेक्षण जारी करणारे पहिले राज्य बिहार. भारतातील पहिला अंडर वॉटर रोड मुंबई. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या ब्रिक्समध्ये सामील न होण्याची घोषणा केली आहे? तर अर्जेंटिनाने सांगितलं आहे की आम्ही ब्रिक्समध्ये सामील होणार नाही. अर्जेंटिनाचे नवे अध्यक्ष आहेत जेवियर मिलीने आपल्या देशाची ब्रिक्समध्ये सामील होण्याची योजना मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे ऑगस्ट 2023मध्ये झालेल्या 15व्या ब्रिक्स परिषदेत 6 देशांचा समावेश झाला. त्यामध्ये आहेत इजिप्त, इराण, इथिओपिया, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 10, भारत जगातील डॅश क्रमांकाचा सर्वात मोठा स्टील उत्पादक देश बनला आहे? तर भारत आहे दुसऱ्या क्रमांकाला आणि पहिल्या क्रमांकाला आहे चीन. एकूण उत्पादनात मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे जरी इतर सर्व प्रमुख उत्पादनांची घट नोंदवली. पोलाद मंत्रालयाच्या मते देशांतर्गत स्टीलचे उत्पादन सुमारे 90 दशलक्ष टन होते. देशांतर्गत स्टीलचा वापर 87 दशलक्ष टन होता. भारत 2050पर्यंत 435 दशलक्ष टन उत्पादन करेल. तर प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने आदिवासी आणि दलितांसाठी वृद्धापकाळ निवृत्ती वेतनासाठी पात्रता वयोमर्यादा 50 वर्ष केली आहे? ऑप्शन आहेत आसाम, झारखंड, तामिळनाडू की गुजरात. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक B, झारखंड. आणि झारखंडची कॅपिटल रांची आहे, लक्षात असू द्या. अधिकची माहिती, आदिवासींमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याने आणि त्यांना 60 वर्षानंतर नोकऱ्या मिळत नसल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यानंतर नेक्स्ट, आसाम सरकारच्या प्रमुख आरोहण योजनेसाठी कोणत्या IITने सहकार्य केले आहेत? सर्वप्रथम IIT म्हणजे काय, तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, IIT गुवाहाटी. आणि याचा जो उद्देश आहे तो काय आहे की गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणात STEM विषय घेण्यास प्रवृत्त करणे. नेक्स्ट, भारत कोणत्या देशाने पुढील 4 वर्षांच्या कालावधीसाठी 2024-28 सल्लामसलत करारावर स्वाक्षरी केली आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D, रशिया. अधिकची माहिती, याचं जे उद्दिष्ट आहे ते आहे आर्थिक सहकार्य, ऊर्जा व्यापार, कनेक्टिव्हिटी, लष्करी तांत्रिक सहकार्य आणि लोक ते लोक देवाणघेवाण यामध्ये प्रगती करणे. रशियाचे जे अध्यक्ष आहेत ते आहे व्लादिमीर पुतिन. राजधानी आहे मॉस्को आणि चलन आहे रशियन रुबल. नेक्स्ट, बेटी बचाओ बेटी पढाओचे ब्रँड अँबॅसेडर विद्यार्थी मित्रांनो कोणाला करण्यात आले आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक A, पिंकी यांना विद्यार्थी मित्रांनो ब्रँड अँबॅसेडर करण्यात आला आहे. तर याच अनुषंगाने इतर जे कंपन्या आहेत आणि त्यांचे ब्रँड अँबॅसेडर बघून घेऊयात. बाटाचे आहे दिशा पाटणी, फायरबोल्टचे आहेत कियारा अडवाणी, कॅशिफायचे आहेत राजकुमार राव, बंधन बँकचे आहेत सौरव गांगुली, खादी पेंटचे आहेत नितीन गडकरी,
मास्टरकार्डचे आहेत लक्ष्य सेन, CRPFचे आहेत PV सिंधू आणि पेप्सी आणि स्टार स्पोर्टचे आहेत रणवीर सिंग. नेक्स्ट, हायड्रोपोनिक शेतीसाठी इलेक्ट्रॉनिक माती कोणी विकसित केली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, स्वीडन. ज्यामुळे हायड्रोपोनिक जागेत वनस्पतीचा वाढीचा वेग वाढू शकतो. ही मातीविरहित मशागत पद्धत, ज्याला हायड्रोपोनिक्स म्हणून ओळखले जाते, मूळ प्रणाली वापरते जी नवीन लागवडीच्या सबस्ट्रेटद्वारे विद्युतीयरित्या उत्तेजित केली जाते. नेक्स्ट, नुकतेच 12व्या दिव्य कला मेळ्याचे उद्घाटन कोठे झाले आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, गुजरात या ठिकाणी. तर कोणत्या मंत्रालयाने केलं आहे? तर युनियन मिनिस्टर फॉर सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट. त्यालाच आपण केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री असे म्हणतो. आता गुजरातविषयी अधिकची माहिती बघून घेऊ. स्थापना झाली आहे 1 मे 1960ला आणि महाराष्ट्राचा देखील स्थापना दिवस 1 मे 1960 आहे. तोच दिवस विद्यार्थी मित्रांनो कामगार दिन म्हणून देखील साजरा केला जातो. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर. नेक्स्ट, प्लास्टिक कचऱ्याचा रासायनिक पुनर्वापर करून ISCC+ प्रमाणपत्र मिळवणारी भारतातील पहिली कंपनी कोण आहेत? आता काय की रिसायकलेबलवर खूप जास्त भर आहे एक्झाममध्ये. तर असे जे लाँग फॉर्म असतात ना 100% त्या ठिकाणी विचारले जातात. शॉर्ट फॉर्म देतात आणि त्याचा लाँग फॉर्म विचारतात. हा देखील प्रश्न अगदी महत्त्वाचा आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रिलायन्स ग्रुप. रिलायन्सची जामनगर रिफायनरी ही ISCC+ प्रमाणपत्र प्राप्त करणारी देशातील पहिली रिफायनरी ठरली आहे. याचा जो फुल फॉर्म आहे तो आहे इंटरनॅशनल सस्टेनेबिलिटी अँड कार्बन सर्टिफिकेशन. नेक्स्ट, 2023मध्ये वाघांच्या मृत्यूच्या बाबतीत भारतातील अव्वल राज्य कोणते आहे? तर राईट आन्सर आहे महाराष्ट्र. अधिकची माहिती बघून घेऊ. भारतातील व्याघ्र प्रकल्पाची स्थापना 1973मध्ये करण्यात आली होती आणि ते प्रोजेक्ट टायगरद्वारे शासित होते. 2018-19च्या ताज्या व्याघ्र गणनेनुसार भारतातील 20 राज्यांमध्ये 2967 वाघ भारतात आहे. कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प 1973 ते 74 तयार करण्यात आला आहे आणि हा कुठं आहे तो उत्तराखंडमध्ये. वाघांची संख्या आहे एकूण 215. बांदीपूर व्याघ्र प्रकल्प 1973-74मध्ये तयार करण्यात आला. कर्नाटक या ठिकाणी आहे. वाघांची संख्या आहे 120. भारतात एकूण 53 व्याघ्र प्रकल्प आहेत. 53वे व्याघ्र प्रकल्प आहेत राणीपूर वन्यजीव अभयारण्य उत्तर प्रदेश. महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प आहेत ताडोबा, अंधारी, मेळघाट, पेंच, सह्याद्री, नवेगाव आणि बोर. नेक्स्ट, भारत आणि UAE मधील संयुक्त लष्करी सराव डेझर्ट सायक्लॉन 2024 कोठे सुरू होईल? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, राजस्थान या ठिकाणी. भारत UAE संयुक्त लष्करी सराव डेझर्ट सायक्लॉनच्या पहिल्या आवृत्तीत भाग घेण्यासाठी 45 कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली UAE लँड फोर्सची तुकडी भारतात आली आहे. त्यानंतर नेक्स्ट, महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी सावित्रीबाई फुले जयंती किंवा बाल दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर राईट आन्सर आहे 3 जानेवारी हा दिवस विद्यार्थी मित्रांनो साजरा करण्यात येतो. अधिकची माहिती, महाराष्ट्र शासनाकडून 1955 पासून हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. सावित्रीबाईंना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्या भारताच्या स्त्रीवादी चळवळीच्या प्रणेत्या मानल्या जातात. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831ला नायगाव या ठिकाणी झाला आहे आणि त्यांचा जो मृत्यू आहे तो 10 मार्च 1897ला पुणे या ठिकाणी झाला. हेताई अम्मान हा कोणत्या राज्यातील खूप लोकप्रिय सण आहे? ऑप्शन आहेत ओडिसा, तामिळनाडू, राजस्थान की मध्य प्रदेश. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, तामिळनाडू. आता तामिळनाडूच्या अनुषंगाने अधिकची माहिती बघून घ्या. स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत M.K. स्टॅलिन, राज्यपाल आहेत RN रवी आणि राजधानी आहे चेन्नई. ओडिसाची कॅपिटल माहीत पाहिजे, भुवनेश्वर आहे. राजस्थानची आहे जयपूर आणि मध्य प्रदेशची आहे भोपाळ. तसेच मध्य प्रदेश आणि राजस्थानचे जे नवीन मुख्यमंत्री आहेत ना त्यांचे देखील नाव आपल्याला माहीत पाहिजे. आपल्याला येत असेल तर खाली कमेंट करा, कारण की येणाऱ्या परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 2. ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीम प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक प्रवेश दर नोंदवण्यात कोणते राज्य अव्वल आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, उत्तर प्रदेश. अधिकची माहिती, ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीम प्लॅटफॉर्मचा शुभारंभ भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने भारतीय न्यायव्यवस्थेतील ICT अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय धोरणाने कृती आराखडा तयार करून सुरू केला आहे. ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीम न्यायालये, पोलीस, तुरुंग आणि
न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा यांसारख्या फौजदारी न्यायप्रणालीच्या विविध स्तंभामध्ये डेटा आणि माहितीचे अखंड हस्तांतर सक्षम करते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3, जागतिक ब्रेल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, 4 जानेवारीला जागतिक ब्रेल दिवस साजरा करण्यात येतो. अधिकची माहिती, अंध बांधवांसाठी हा दिवस खूप खास आहे कारण या दिवशी अंधांच्या आयुष्यात प्रकाश आणणाऱ्या लुई ब्रेल यांचा जन्म झाला आहे. लुई ब्रेल यांनीच ब्रेल लिपीचा जन्म दिला, त्यामुळे आज अंध व्यक्तीही लिहिता वाचू शकतात आणि पुढे जात आहेत. त्यानंतर नेक्स्ट, भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिक शाळा डॅडॅशमध्ये सुरू झाली आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, वृंदावन या ठिकाणी. देशातील पहिले दिव्यांग क्रीडा केंद्र मध्य प्रदेश या ठिकाणी आहे. जाती आधारित सर्वेक्षण जारी करणारे पहिले राज्य बिहार, ज्याची कॅपिटल आहे पटना. भारतातील पहिला अंडर वॉटर रोड बोगदा मुंबई या ठिकाणी आहे. तसेच देशातील पहिला नॅनो लिक्विड DAP प्लांट गुजरात या ठिकाणी आहे. तसेच देशातील पहिले नौदल शौर्य संग्रहालय उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे. नेक्स्ट, नॅशनल स्ट्रीट फूड फेस्टिवल 2023 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. नेक्स्ट, भारतातील फूड पार्कमध्ये $2 अब्ज गुंतवणुकीची प्रक्रिया कोणत्या देशाने सुरू केली आहे? तर राईट आन्सर आहे UAEने हे विद्यार्थी मित्रांनो सुरू केलं आहे. पहिले फूड पार्क कांडलाजवळील जमिनीवर उभारले जाण्याची शक्यता आहे, जिथे गुंतवणूकदार स्थानिक लोकांसोबत करार शेती व्यवस्था करू शकतील. UAEचे राष्ट्रपती आहेत मोहम्मद बिन झायेद अल नाहयान. पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम. राजधानी आहे अबुधाबी आणि चलन आहे दिरहम. नेक्स्ट, नॅशनल स्टॉकनुसार एक्सचेंज 1.49 कोटी गुंतवणूकदारांसह अव्वल राज्य कोणते आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, महाराष्ट्र. महाराष्ट्राविषयी अधिकची माहिती बघून घ्या. स्थापना झाली आहे 1 मे 1960ला. मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब. राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई. नेक्स्ट, राष्ट्रीय युवा पुरस्कार 2024 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, बिसाठी भारत. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त 12 जानेवारी रोजी पाळल्या जाणाऱ्या 27व्या राष्ट्रीय युवा दिनादरम्यान महाराष्ट्रातील नाशिक येथे विद्यार्थी मित्रांनो हा पुरस्कार प्रदान केला जाईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला जून 2022 ते डिसेंबर 2023 पर्यंतचे 3000+ प्रश्न पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकतात. प्राईस फक्त ₹99 आहेत. प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने एक्सप्लेनेशन देखील देण्यात आला आहेत. आपल्या स्क्रीनवर डिटेल आहेत. परचेस करण्याकरिता आपण हा जो क्रमांक आहे 9356256034 यावर व्हॉट्सअप करा. तसेच तुमच्यासाठी प्रश्न आहे, नॅशनल स्ट्रीट फूड फेस्टिवल 2023 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? ज्या विद्यार्थी मित्रांनी काळजीपूर्वक व्हिडिओ बघितला असेल त्यांना उत्तर यायला हवं, तर लगेचच खाली कमेंट करून द्या. तसेच आपलं डेली करंट अफेअर्स प्रॅक्टिससाठी टेलिग्राम चॅनल आहे, त्याला देखील जॉईन करू शकतात. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.